सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, चहा पिकवण्यासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी गुजरात। याचं उत्तर चहा पिकवण्यासाठी आसाम राज्य प्रसिद्ध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, संगणकात डेटा साठवण्यासाठी काय वापरले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रॅम, ऑप्शन बी हार्ड डिस्क, ऑप्शन सी माऊस, ऑप्शन डी प्रिंटर। याचं उत्तर संगणकात डाटा साठवण्यासाठी हार्ड डिस्क वापरली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, पंचतंत्र ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संस्कृत, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी प्राकृत। याचं उत्तर पंचतंत्र ग्रंथ हा संस्कृत भाषेत लिहिला गेला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, सिंह हा प्राणी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी चीन। याचं उत्तर सिंह हा प्राणी श्रीलंका देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, भारताचे पहिली महिला राष्ट्रपती कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी प्रतिभा पाटील, ऑप्शन सी सोनिया गांधी, ऑप्शन डी सरोजिनी नायडू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 206, ऑप्शन सी 210, ऑप्शन डी 220। याचं उत्तर मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, शाळेत लिहिण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेन, ऑप्शन बी पेन्सिल, ऑप्शन सी खडू, ऑप्शन डी सर्व पर्याय। याचं उत्तर शाळेत लिहिण्यासाठी वरील सर्व पर्याय वापरतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वंदे मातरम, ऑप्शन बी जनगण मन, ऑप्शन सी सारे जहां से अच्छा, ऑप्शन डी जय हो। याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदी महासागर, ऑप्शन बी प्रशांत महासागर, ऑप्शन सी अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन डी अंटार्क्टिक महासागर। याचं उत्तर जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, जगातील सर्वात थंड ठिकाण कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंटार्क्टिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अट्राक, ऑप्शन डी नेपाळ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर जगातील सर्वात थंड ठिकाण अंटार्क्टिका आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, भारतात शेर ए पंजाब म्हणून कोणाला ओळखले जातात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराज रणजित सिंह, ऑप्शन बी गुरु नानक, ऑप्शन सी भगत सिंह, ऑप्शन डी महात्मा गांधी। याचं उत्तर भारतात शेर अ पंजाब म्हणून महाराज रणजित सिंहना ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, बास्केटबॉल खेळात एका संघात किती खेळाडू असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 11। याचं उत्तर बास्केटबॉल खेळात एका संघात 5 खेळाडू असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, दिवसात सूर्य कुठे उगवतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पश्चिम, ऑप्शन बी पूर्व, ऑप्शन सी उत्तर, ऑप्शन डी दक्षिण। याचं उत्तर दिवसात सूर्य पूर्वेला उगवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, 100 वर्षाचा काळला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दशक, ऑप्शन बी शतक, ऑप्शन सी हॅट्रिक, ऑप्शन डी वार्षिक।
100 वर्षाच्या काळाला शतक म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे. डोळ्यांनी आपण काय करतो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए ऐकतो, ऑप्शन बी पाहतो, ऑप्शन सी बोलतो, ऑप्शन डी चालतो. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. याचं उत्तर डोळ्याने आपण पाहतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1664, ऑप्शन बी 1674, ऑप्शन सी 1680, ऑप्शन डी 1700. याचं उत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1664 वर्षी झाला. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. याचं उत्तर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी कुठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नद्या, ऑप्शन बी तळे, ऑप्शन सी महासागर, ऑप्शन डी विहीर. याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी महासागरमध्ये. याचं उत्तर ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. आपल्या देशाचा ध्वज किती रंगाचा आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचं उत्तर आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज 3 रंगाचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे. ताजमहाल कुणी बांधला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी शहाजहान, ऑप्शन सी बाबर, ऑप्शन डी औरंगजेब. याचं उत्तर ताजमहल शहाजहानने बांधला. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 21 आहे. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. तर याचं उत्तर पृथ्वीला 1 उपग्रह आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 22 आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर कोठे समाधीस झाले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पंढरपूर, ऑप्शन बी आळंदी, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी देऊ. याचं उत्तर महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर हे आळंदीत समाधी झाले. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी हृदय, ऑप्शन सी मेंदू, ऑप्शन डी त्वचा. तर याचं उत्तर मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव त्वचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 24 आहे. कोरफडीचा रस पिल्याने काय फायदा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए त्वचा चमकते, ऑप्शन बी डोळे कमकुवत, ऑप्शन सी पोट बिघडणे, ऑप्शन डी ताप येतो. तर याचं उत्तर आहे कोरफडीचा रस पिल्याने त्वचा चमकते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लास्ट 25वा क्वेश्चन आहे. भारतात रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1853, ऑप्शन बी 1860, ऑप्शन सी 1870, ऑप्शन डी 1880. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.